नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर दिलं होतं की आपण ऑगस्ट 2023, जुलै 2023, जून 2023 असं जानेवारी 2023 पर्यंत जाणार आहे आणि नंतर पुढे कंटिन्यू आपण सप्टेंबर 2023 अशा पद्धतीनं समोर समोर जाणार आहे। म्हणजे जे तुमचं मासिक करंट अफेअर आहे ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरूनच कव्हर करून देणार आहे। आणि या करंट अफेअरच्या सीरीजमध्ये हा जो जीके शब्द आपण लावलेला आहे याचा अर्थ असा आहे की करंट मधल्या ज्या न्यूज आहे त्या न्यूज आपण इथे कव्हर करत असतो विषयामध्ये जाऊन। त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर रिलेटेड सब्जेक्टमध्ये पण जाता येईल आणि जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स मिळतील। चला तर मग स्टार्ट करूया। तर जुलै महिन्यामधील पहिला प्रश्न जो मी तुम्हाला दिलेला आहे इथे इतिहासामधील की 23 जुलै 1856 ला लोकमान्य टिळकांचा जन्म झाला होता चिखली या गावी। त्यांनी गणेश उत्सवाला सुरुवात ही 1893 मध्ये केलेली होती। शिवाजी उत्सव जे आहे ते सुरू केले होते 1895 ला। सो हा एक पॉइंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल जे आहे याची स्थापना ही 1880 मध्ये टिळक, आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी केलेली होती। नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही 1884 मध्ये झालेली होती। तर फर्ग्युसन कॉलेजची स्थापना पुणे येथे 1885 मध्ये करण्यात आलेली होती। सो हे पॉइंट्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर आणखी काय लक्षात ठेवा की मराठा वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं होतं आणि ते त्याचे संपादक होते। तर बघा, मराठा वृत्तपत्र हे इंग्रजी भाषेमध्ये होतं आणि पब्लिश होत होतं। 2 जानेवारी 1881 ला त्याची स्थापना झाली होती। तर केसरी वृत्तपत्रचे संपादक जे होते तर केसरी वृत्तपत्राचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर। मराठी भाषेमध्ये केसरी वृत्तपत्र होतं जे की मंगळवारी पब्लिश होत होतं आणि स्थापना आहे 4 जानेवारी 1881। सो हे दोन्ही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतर जागतिक मेंदू दिवस कधी असतो असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर लक्षात ठेवा जागतिक मेंदू दिवस हा 22 जुलैला असतो। साधारणपणे मेंदूचं वजन हे 1300 ते 1400 ग्रॅम इतकं असते, मात्र अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या मेंदूचं वजन हे 1230 ग्रॅम इतकं होतं। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मेंदूचं सरासरी वजन हे 1300 ते 1400 ग्रॅम असते। पुरुषांच्या मेंदूच्या वजनापेक्षा स्त्रियांच्या मेंदूचं वजन हे कमी असते। सापेक्षवादाचा सिद्धांत हा अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलेला होता आणि अल्बर्ट आइन्स्टाईन यांची भेट महर्षी कर्वे यांनी घेतलेली होती। ओके, आणि 22 जुलैला जागतिक पाय दिवस पण असतो। हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। पाय म्हणजे होते 22/7 म्हणून 22 जुलै तुम्ही लक्षात ठेवू शकता। 22 तारीख 7वा महिना। ओके, सो 22 जुलै। चला, या दिवशी 2 दिनविशेष कंप्लीट झाले मग आपले। त्यानंतर किमान उत्पन्न हमी विधेयक मांडणारं राज्य कोणतं आहे तर ते आहे राजस्थान। अन्न मिळाल्यास गव्हर्नमेंट तिथलं 1000 रुपये देणार आहे। भारतातील वाळवंटाचं नाव थर वाळवंट आहे जे की राजस्थानमध्येच आहे। आपलं थर वाळवंट हे जगातील 7व्या क्रमांकाचं वाळवंट आहे मित्रांनो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की 2023 हे वर्ष पर्यटन विकासाचे वर्ष म्हणून कोण साजरं करत आहे तर बघा SCO म्हणजे शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन 2023 हे वर्ष पर्यटनाचं वर्ष म्हणून साजरं करत आहे। यावरती तुम्हाला डेफिनेटली परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे मित्रांनो। ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे स्थापना कधी झाली तर 15 जानेवारी 2001 ला शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली होती। मग मुख्यालय शांघायला आहे काय तर नाही, मुख्यालय आहे बीजिंग चीन या ठिकाणी। आणि या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचा 9वा सदस्य देश इराण झालेला आहे, लक्षात ठेवा इराण। ठीक आहे, आणि 2017 ला भारत आणि पाकिस्तान हे एकत्रितरित्या शांघाय कॉर्पोरेशनचे काय झालेले होते। सो हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे। त्यानंतर PM डिवाइन योजना, PM डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह फॉर नॉर्थ ईस्ट रिजन, नॉर्थ ईस्ट जरी लक्षात ठेवलं डिवाइन मधला नॉर्थ ईस्ट तरी तुमच्या लक्षात येईल। उद्देश आहे ईशान्य पूर्व भारताचा विकास करणे आणि ही 100% केंद्र पुरस्कृत काय आहे योजना आहे। मोस्ट एमपी करायचं आहे। GST भवनाचं अलीकडे उद्घाटन कुठं करण्यात आलं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर पाहिजे मित्रांनो आगरताळा जे की त्रिपुरा या ठिकाणी आहे। 101वी घटना दुरुस्तीनुसार GST विधेयक भारतामध्ये लागू झालेलं होतं। विधेयक म्हटलं तर 122 आणि घटना दुरुस्ती म्हटलं तर 101। GST विधेयक लागू करणारं भारतातील पहिलं राज्य हे आसाम होतं। हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। आणि सध्या भारताच्या वित्तमंत्री कोण आहे तर त्या आहे निर्मला सीतारामन। ओके, आपण पाहत आहे जुलैमधील करंट अफेअर। जगातील त्या 36व्या प्रभावशाली महिला पण ठरलेल्या आहे। ओके, याच्यामध्ये बदल होत राहणार, ठीक आहे, परंतु सध्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 36व्या। त्या घटनेमध्ये घटना दुरुस्ती संबंधित कोणती कलम आहे तर कलम आहे 368। आणि घटना दुरुस्तीची पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेकडून आणलेली होती मित्रांनो। कुठून आणलेली होती? दक्षिण आफ्रिकेकडून आणलेली होती। आणि भाग 20 मध्ये 368 घटना दुरुस्ती संबंधित कलमाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। GST परिषदेचे अध्यक्ष वित्तमंत्री असतात, हा पॉईंट लक्षात ठेवा। आणि GST परिषदेची स्थापना कलम 279A नुसार केली जाते। सो हे सगळे की पॉईंट्स तुम्ही इथे लक्षात घ्या। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या समोर
युनेस्कोचा हेरिटेज वारसा पुरस्कार 2023 भायखळा रेल्वे स्टेशन मुंबईला देण्यात आलेला आहे आणि युनेस्कोचं जे मुख्यालय आहे ते आहे पॅरिस, फ्रान्स आणि युनेस्कोची स्थापना 1946 मध्ये करण्यात आलेली आहे. 1,00,000 कोटी रुपये भांडवल असणारी पहिली भारतीय कंपनी कोणती ठरलेली आहे? तर ती ठरलेली आहे मित्रांनो इंडिगो. गगन ही स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली वापरणारी पहिली कंपनी इंडिगो ठरलेली होती, त्यामुळे इंडिगो खूप चर्चेमध्ये आहे हे लक्षात ठेवा. मग गगनचा फुल फॉर्म तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. GPS, ॲडेड, जिओ, ऑगमेंटेड नेव्हिगेशन. मोस्ट टाइम करा हा प्रश्न, कारण यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, फिफा क्रमवारीमध्ये भारतीय संघ कितव्या क्रमांकावर जाऊन पोहोचलेला आहे? तर भारताचा संघ 100व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. फिफा 2022 दोहा कतार या ठिकाणी पार पडलेला आहे. विजेता देश ठरलेला आहे अर्जेंटिना आणि उपविजेता होता फ्रान्स. भारतीय फुटबॉल खेळाडू कोण आहे प्रसिद्ध? त्यांचं नाव आहे सुनील छेत्री. तर विचारलं जाऊ शकते की सुनील छेत्री कोणत्या खेळात संबंधित आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बघा की अमेरिकेतील एक न्यूयॉर्क शहर आहे, त्या न्यूयॉर्क शहरमध्ये एक ब्रॉड पे रस्ता आहे, त्या रस्त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा पुतळा लातूरला उभारण्यात आलेला आहे, ज्या पुतळ्याची उंची 70 फूट इतकी आहे. हा पुतळा कोणाचा आहे? तर हा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यानंतर सर्वात मोठा पुतळा त्यांचा हैदराबाद, तेलंगणा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. 125 फूट इतका हा पुतळा आहे आणि CM आहे तेलंगणाचे चंद्रशेखर राव. सो हे सर्व पॉईंट्स तुम्ही इथे कव्हर करा. मी एका ठिकाणी कव्हर करून दिलेले आहे. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी पहिली ब्रिटनची खेळाडू कोण ठरलेली आहे? तर नाव आहे टेमी ब्युटेल. तुम्हाला विचारलं जाऊ शकते की द्विशतक करणारी टेमी ब्युटेल कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर ती ब्रिटन, इंग्लंडची खेळाडू आहे. मात्र भारताची पहिली द्विशतक करणारी महिला कोण? तर त्या आहे मिताली राज. सो हा पण एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. महाराष्ट्राचे सध्या मुख्य सचिव आहे मनोज सौनिक. भारताचे लष्कर प्रमुख आहे मनोज पांडे. त्यानंतर UPSCचे अध्यक्ष आहे मनोज सोनी आणि जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल आहे मनोज सिन्हा. तर सर्व नावं मी एका ठिकाणी तुम्हाला कव्हर करून दिलेली आहे. सो हे तुम्ही इथं क्लिअर करून घ्या मित्रांनो. ओके. त्यानंतर बघा, सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन कार्यक्रम 2023 ची सुरुवात कुठून करण्यात आली असा जर प्रश्न विचारला तर प्रश्न लक्षात ठेवायचा आहे शेडोल, मध्य प्रदेश या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे सुरुवात. मग कोण केलं उद्घाटन? नरेंद्र मोदी यांच्याद्वारे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला 17 राज्यातील 278 जिल्ह्याची योजना सुरू करण्यात आली. एरॅडिकेट एनिमिया हा जो रोग आहे याचं निर्मूलन करण्याचं वर्ष ठरवलेलं आहे आपण 2047, कारण भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहे. त्यामुळं निर्मूलनाचं वर्ष 2047 आहे. तुम्हाला जर सायन्समध्ये प्रश्न विचारला की ॲनिमिया कशाच्या अभावी होतो तर उत्तर घ्यायचं आहे तुम्हाला लोहाच्या अभावी. एक पांडुरोग पण आहे मित्रांनो, पांडुरोग कशाच्या अभावी होतो? तर लोहाच्याच अभावी होतो. ठीक आहे. त्यानंतर एशिया कबड्डी चॅम्पियनशिप 2023 विजेता देश कोणता ठरलेला आहे? भारत. 8व्यांदा. जेव्हाही भारत अशी स्पर्धा जिंकते त्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, हरवून जिंकलं हा प्रश्न येणार आहे तुम्हाला, तर उत्तर असणार आहे इराण. त्यानंतर संतोष ट्रॉफी 2023 रियाद, सौदी अरेबिया या ठिकाणी पार पडलेली आहे मित्रांनो आणि विजेता ठरलेला आहे कर्नाटक आणि उपविजेता ठरलेला आहे मेघालय. आता हे ओके. सो ही स्पर्धा बाहेर विदेशात भरलेली आहे, त्यामुळं 101% तुम्हाला यावरती प्रश्न येणार आहे. संतोष ट्रॉफी कशा संबंधित आहे असा जर प्रश्न विचारला तर उत्तर घ्यायचं आहे फुटबॉल. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. माझ्याकडून मोस्ट टाइम करा प्रश्न. विजेता कर्नाटक, उपविजेता मेघालय. आय थिंक याच्यावर प्रश्न पण विचारले गेलेले आहे आणि विचारण्यात पण येणार आहे. 2023 मध्ये लुसाने डायमंड लीग विजेता कोण ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे नीरज चोपडा. त्यांनी 87.66 मीटर इतका भाला फेकला. त्यांना गोल्डन बॉय या टोपण नावाने सुद्धा ओळखलं जाते. मग गोल्डन गर्ल कोणाला म्हटलं जाते? तर लक्षात असू द्या, PT उषा यांना म्हटलं जाते. ठीक आहे. त्यानंतर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2023 मध्ये कोणत्या देशाने जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर तो देश आहे फिनलँड. मग याच्यामध्ये अफगाणिस्तान हा सगळ्यात शेवटी म्हणजे 136 नंबरवर आहे, तर भारत 126व्या नंबरवर आहे, जे की आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही आहे. 126 नंबर. त्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे की नवीन संविधान लिहिण्यासाठी घोषणा करणारा देश कोणता आहे? तर तो देश आहे उझबेकिस्तान. मग उझबेकिस्तान चर्चेमध्ये आलं तर आपल्याला माहीत पाहिजे स्टुडंट की दुस्तेलिक युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान होतो? तर दुस्तेलिक युद्ध सराव हा भारत आणि उझबेकिस्तान या दोन देशादरम्यान होतो. 2000 मध्ये श्री व्यंकटचलय्या यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानात बदल सुचवण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. सो हा एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता.
मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करणारा देश कोणता आहे अलीकडे, तर तो आहे कझाकिस्तान. कझाकिस्तान सोबत सुद्धा आपला एक युद्ध सराव असतो. मी त्याचं नाव लिहून देतो तुम्हाला, काझिंद. कझाकिस्तान आणि इंडिया असं नाव बनलेलं आहे काझिंद. लक्षात ठेवा तुम्ही, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर वर्ल्ड हॅबिटॅट म्हणजे अधिवास अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, एक जागा मिशन आहे ओडिशा सरकारचं. त्या जागा मिशनला हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे. काय आहे जागा मिशन? जागा मिशन आहे झोपडपट्टीचा विकास करणे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. तिथले CM आहे नवीन पटनायक. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी तर लक्षात घ्या ती कोणती आहे, तर ती आहे धारावी. आणि धारावी कुठे आहे मित्रांनो? धारावी आहे मुंबईला. त्यानंतर ज्यूस मिशन. ज्यूस मिशन कोणत्या ग्रहासंबंधित आहे असा थेट जर प्रश्न तुम्हाला विचारला तर उत्तर घ्यायचं आहे आपल्याला गुरु. कसं लक्षात ठेवायचं? जे म्हणजे होते ज्युपिटर. जे म्हणजे काय होते? ज्युपिटर. सो ज्युपिटर आलं की ज्यूस लक्षात ठेवायचा आहे गुरुग्रह. सर्वात मोठा ग्रह आहे आपल्या पृथ्वीवरचा गुरु. आणि त्याला उपग्रह किती आहे, तर उपग्रह आहे 92. PM प्रणाम योजना. आता PM प्रणाम योजना कशा संबंधित आहे एवढाच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. तर PM प्रणाम योजना हे रासायनिक खताचा वापर काय करावा, कमी करावा. प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिशन फॉर ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट. तर अशा पद्धतीनं हा आहे प्रणाम योजनेचा फुल फॉर्म, तुम्ही लक्षात ठेवा. सॅप म्हणजे साऊथ एशियन सॅफ चॅम्पियन स्पर्धा 2023 विजेता कोणता देश ठरलेला आहे, तर आपला देश भारत ठरलेला आहे 9व्यांदा. आणि उपविजेता कोण ठरलेला आहे? कुवेत. त्यामुळे तुम्हाला शुअरली याच्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. सॅफ म्हणजे होते साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. आणि भारताच्या फुटबॉल टीमचे गोलकीपर कोण आहे, तर ते आहे गुरप्रीत सिंग. तर पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक वस्तू निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ठरलेले आहे, तर ते ठरलेले आहे तामिळनाडू. भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारी देश अमेरिका आहे. हा पॉईंट तुम्ही ते लक्षात ठेवा. भारत सर्वात जास्त निर्यात अमेरिकेला करतो. भारत सर्वात जास्त आयात चीनची करतो. मात्र ज्याची आयात आणि निर्यात दोन्ही जास्त असते त्याला भागीदारी देश म्हटलं जाते, व्यापारी भागीदारी देश, तर तो आहे USA. सो हे तिन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर जिमेक्स धर्म गार्डियन युद्ध सराव भारत आणि जपान दरम्यान साजरे होतात. आणि स्लिनेक्स म्हटला तर भारत आणि श्रीलंका नावातच आहे, स्लिनेक्स इंडिया. ओके. आणि इंद्र म्हटला तर IND इंडिया आणि RA रशिया. सो अशा पद्धतीनं हे नावातच आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे सापडतात मित्रांनो. ओके. सो हे लक्षात घ्या. जगातील सर्वात मोठे रोड नेटवर्क कोणत्या देशाचे आहे, तर केचे दुसरा क्रमांक लागतो आपल्या भारताचा आणि तिसरा क्रमांक आहे मित्रांनो चायनाचा. सो हे तुम्ही तिन्ही पॉईंट लक्षात घ्या. त्यानंतर जेंडर गॅप इंडेक्स, सगळे इंडेक्स मी एका ठिकाणी कव्हर करून देत आहे तुम्हाला. जेंडर गॅप इंडेक्समध्ये आपला 127वा नंबर लागतो. वृत्तपत्र निर्देशांकात 161वा लागतो, 7 क्रमांक लागतो. स्पर्धात्मक निर्देशांकात 140वा क्रमांक लागतो. शांतता आणि आनंदी निर्देशांकात भारताचा 126वा नंबर लागतो. काही कन्फ्युजन असेल तर लगेच ते चेक करून घ्या. अक्षर रिव्हर क्रूजचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलेले होते. 15 कोटीचे क्रूज आहे, जहाज आहे. आणि साबरमती नदीवर हे अक्षर रिव्हर क्रूजचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न कोणता आहे बघा, की मनरेगा कामगारांसाठी कल्याण कोष सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे केरळ. मग आता मनरेगा म्हणजे होते महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना. त्यामुळे आपल्याला याच्यावरती प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो, कारण सध्या हे चर्चेमध्ये आहे कल्याण कोष. तर मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की मनरेगा संबंधित जो कायदा झाला होता तो 7 सप्टेंबर 2005 मध्ये करण्यात आलेला होता. सुरुवात झाली होती याची 2 फेब्रुवारी 2006ला 200 जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर. मात्र संपूर्ण भारतात ही योजना 1 एप्रिल 2008ला लागू करण्यात आली होती. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. पूर्ण भारतात कधी, तर बघा 1 एप्रिल 2008. मग मनरेगा ही जी योजना होती, या योजनेला महात्मा गांधी यांचं नाव 2 ऑक्टोबर 2009ला त्यांच्या 140व्या जयंतीनिमित्त देण्यात आलेलं होतं. आजचा जर सध्या विचार केला आपण, ठीक आहे, जुलै 2023चा, तर सर्वात जास्त मजुरी दर हरियाणाचा आहे जो की 357 रुपये आहे. आणि महाराष्ट्राचा मजुरी दर मनरेगा अंतर्गत 273 इतका आहे. काही कन्फ्युजन असल्यास नक्की चेक करून घ्या. शहरी भागासाठी मनरेगा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे, तर ते राज्य आहे राजस्थान. CF डे कधी साजरा केला जातो, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स हा असतो 27 जुलैला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी ही 27 जुलैला. त्यानंतर जागतिक हेपॅटायटिस दिवस 28 जुलैला असतो. हा हेपॅटायटिस हा शरीरातील यकृत या अवयवासंबंधित होतो आणि दिवस हा 28 जुलैला असतो. एक जीवन एक यकृत हे या दिवसाची थीम आहे. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत असते
आणि यकृतामध्ये पित्त असते मित्रांनो, आणि यकृताला चेक पॉईंट म्हटलं जाते. तर अशा पद्धतीनं आपण करंट अफेअरमधून सब्जेक्टमध्ये जात असतो. तर ऑब्व्हियसली परीक्षेमध्ये आपल्याला मार्क चांगलेच पडणार आहे मित्रांनो. जागतिक शहरे संस्कृती मंचात सामील होणारं पहिलं शहर कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे आपलं बेंगळुरू, कर्नाटक. युनेस्कोच्या लिस्टमधील ते 41वे शहर ठरले, तर भारतातील ते पहिलं ठरलं. म्हणून तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार, त्यामुळे हा पॉईंट तुम्ही इथे पाठ करा. सायबर गुन्हे जे आहे मित्रांनो, हे राज्यसूचीतला विषय आहे. सायबर ॲक्ट माहिती तंत्रज्ञान कायदा 2000चा होता, बदल 2008 मध्ये झालेला होता. सूची परिशिष्ट 7 मध्ये विषय दिलेले असतात. त्याच्यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची, समवर्त सूची असतात, आणि जे शेषाधिकार असते ते केंद्राकडे असते. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि शेषाधिकार आपण कोणत्या देशाकडून घेतले असा जर प्रश्न आला तर उत्तर घ्यायचं आपल्याला कॅनडा. आणि संबंधित कलम कोणती आहे शेषाधिकारासंबंधित, कलम 248. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा एक प्रश्न दिलेला आहे की राज्यसभा अध्यक्षांनी 4 महिलांना उपाध्यक्षीय पॅनलवर नामनिर्देशित केलेलं आहे. जेव्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही अब्सेंट असतात तेव्हा उपाध्यक्षीय पॅनलमधील व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. त्याकरता हे उपाध्यक्षीय पॅनल असते. मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की संसदेची कलम आहे 79, राज्यसभा 80 आणि लोकसभा 81. म्हणजेच पहिले वरिष्ठ सभागृह, नंतर कनिष्ठ सभागृह, आणि संसदेची कलम 79 अशी पाठ ठेवा. राष्ट्रपती अध्यादेश वटहुकूम काढतात कलम 123 नुसार. राज्यपाल म्हटलं तर 213 लक्षात ठेवायचा आहे वटहुकूम. भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत. उपराष्ट्रपती संबंधित कलम 63 असते, आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे सभापती असतात, मात्र कलम आहे 64. लोकसभेचे अध्यक्ष व सदस्यांचा यांचा कालावधी हा 25 वर्ष इतका असतो, तर राज्यसभेच्या सदस्यांचा किमान कालावधी हा 30 वर्ष इतका असतो. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. जुलै मंथमध्ये करंट अफेअर आम्ही जेव्हा डिस्कस करतो तेव्हा 22 जुलै ही तारीख गेली. मग मी तेव्हा पोरांना सांगितलेलं होतं की 22 जुलै 1947ला आपण आपला राष्ट्रध्वज स्वीकारलेला होता. तिरंग्याचं जे प्रमाण असते ते 3:2 असते, म्हणजे लांबी रुंदी जी असते ती 3:2 असते, हे लक्षात ठेवा. पिंगली व्यंकय्या यांनी आपला राष्ट्रध्वज तयार केलेला होता. त्यानंतर निर्मिती केली होती पिंगली व्यंकय्या, आंध्र प्रदेशचे होते, त्यांनी तो ध्वज निर्माण केलेला होता. आणि लक्षात असू द्या भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. इंग्रजांच्या ध्वजाचं नाव काय आहे, तर ते आहे युनियन जॅक. हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या मित्रांनो. आणि आजचे शेवटचे महत्त्वाचे काही प्रश्न आहे. महाराष्ट्रातील पहिले PM मित्र पार्क अमरावती या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले होते. मग महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहे, नाशिकराव तिरपुडे. मी हा पॉईंट इथे का लिहून दिला, याचं रिझन आहे की महाराष्ट्राला प्रथमच 2 उपमुख्यमंत्री लाभलेले आहेत. त्यामुळे प्रश्न विचारला जाईल तुम्हाला की महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री सांगा, तर ते होते नाशिकराव तिरपुडे. PM मित्रचा फुलफॉर्म होतो मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरेल. तर भारताचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते, भारताचे जर विचारले तर अनुराग सिन्हा, जे की बिहारचे उपमुख्यमंत्री होते. आणि तुम्हाला माहीत असेल की विरोधी पक्ष एकत्र येऊन यांनी इंडिया हे एक अलायन्स काय केलेलं आहे, स्थापन केलेलं आहे. जे आहे BJPचं जे पक्ष आहे, अलायन्स आहे, त्याचं नाव आहे NDA. मग PM मित्र जे आहे, जे आपण वरची योजना पाहिली होती PM मित्र, तर PM मित्र हे 5F वर काम करणार आहे. जसं की बघा फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन. यामध्ये एखादा एक्स्ट्रा F ते टाकतील आणि आपल्याला विचारतील कोणता नाही. सो हे पहिल्यांदा फार्ममध्ये उत्पादन केलं जाईल, नंतर फायबर, नंतर फॅक्टरीमध्ये, नंतर फॅशन. बघा 1 ऑगस्टला मुस्लिम महिला हक्क दिवस असतो. यावरती पेपरमध्ये प्रश्न पण विचारण्यात आलेला होता. का बरं असतो बरं 1 ऑगस्टला मुस्लिम महिला हक्क दिवस? कारण 1 ऑगस्ट 2019 रोजी तिहेरी तलाक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. म्हणून 1 ऑगस्ट हा मुस्लिम महिला हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आणखी एक पॉईंट महत्त्वाचा आहे की मुलीचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला होता. यासाठी कोणती कमिटी नेमली होती? जया जेटली ही समिती नेमण्यात आली होती. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असू द्या, 25 नोव्हेंबरला महिला हिंसाचार निर्मूलन दिवस सुद्धा असतो. म्हणजेच आपण इथं जवळपास सर्व पॉईंट कव्हर केलेले आहे. तर दुसरा प्रश्न कोणता आहे बघा की सुपरमून हा 1 ऑगस्ट 2023ला दिसून आलेला आहे. 1 ऑगस्ट 2023ला. तर चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, त्यामुळे तो मोठा दिसतो. या घटनेला आपण सुपरमून म्हणू शकतो. तर पृथ्वी आणि चंद्राचं जे डिस्टन्स आहे, अंतर आहे, ते आहे मित्रांनो 3,84,400 किलोमीटर. आता अलीकडेच आपण चंद्रयान 3 जे आहे जे पाठवलं होतं 14 जुलै 2023ला, ते 23 ऑगस्ट 2023ला चंद्रावर पोहोचलेले आहे. चंद्रयान 3 यशस्वी झालेलं आहे. ठीक आहे. जिथे आपलं चंद्रयान 3 उतरलेलं होतं त्या शिवशक्ती पॉईंट हे नाव देण्यात आलेलं आहे. त्या चंद्रयान 2 जिथे उतरलेलं होतं त्या पॉईंटला आपण तिरंगा पॉईंट हे नाव दिलेलं आहे. हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. चंद्राबद्दल आणखी महत्त्वाची माहिती लक्षात असू द्या. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून
चंद्राचा 59% भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. 1 महिन्यात 2 जर पौर्णिमा आल्या तर त्याला ब्ल्यू मून म्हणायचं आहे. म्हणजे इथं कन्सेप्ट तुमच्या टोटल क्लिअर झालेला आहे. जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस कधी असतो तर तो असतो 1 ऑगस्टला. मात्र कर्करोग दिवस विचारला कॅन्सर डे तर तो असतो 4 फेब्रुवारीला. क्लिअर ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे तर तो आहे हत्ती. तर आता याबद्दल आपण सर्व इन्फॉर्मेशन बघूया, कारण आपल्या चॅनलचा मेन हेतू आहे की करंट अफेअर्ससोबत आपल्याला GK कव्हर करायचं आहे. यामध्ये बघा मित्रांनो, जागतिक वारसा प्राणी जो आहे आपला तो आहे हत्ती. आणि जागतिक वारसा प्राणी हा 2010 पासून आपला कोणता आहे तर तो आहे हत्ती. तुम्हाला माहीत असेल हत्ती संबंधित एक ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं, ऑपरेशन बी. ठीक आहे, हे पण तुम्ही एकदा चेक करा. त्यानंतर जागतिक हत्ती दिवस कधी असतो बघा, ज्या दिवशी जागतिक युवा दिवस असतो त्याच दिवशी जागतिक हत्ती दिवस असतो. मात्र राष्ट्रीय युवक दिवस जर विचारला तर तो असतो 12 जानेवारीला. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे प्रोजेक्ट एलिफंट सध्या चर्चेमध्ये होता. प्रोजेक्ट एलिफंट 1992चा आहे आणि प्रोजेक्ट टायगर हा 1973चा आहे. टायगर डे कधी असतो मग तर हा असतो 29 जुलैला. आणि लक्षात असू द्या, कॉक्रोडाईल कन्झर्वेशन प्रोडक्ट म्हणजे जो मगर प्रकल्प आहे तो 1975चा आहे. तर यावरती जोड्या लावणीमध्ये प्रश्न विचारले जातात. मगर प्रोजेक्ट विचारला तर 1975, टायगर प्रोजेक्ट विचारला तर 1973 आणि प्रोजेक्ट एलिफंट विचारला तर 1992. सो क्लिअर ठेवा. त्यानंतर मेरी माटी मेरा देश उपक्रम कधीचा होता तर 15 ऑगस्ट 2023. या अमृत कलश यात्रा आणि अमृत वाटिका हे कार्यक्रम घेण्यात आलेले होते. दीर्घकाळ टिकणाऱ्या 75,000 वृक्षांचे काय करण्यात आले होते, वृक्षारोपण करण्यात आले होते. इथे 75,000 करा. त्यानंतर पुढं म्हणजे काय की 7 ऑगस्ट 1905 स्वदेशी चळवळ आपल्या भारतामध्ये सुरू करण्यात आली होती. तुम्हाला माहीत असेल 16 ऑक्टोबर 1905ला बंगालची फाळणी करण्यात आली होती. हा दिवस शोक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि लॉर्ड कर्झनने ही बंगालची फाळणी जरी केली असली पण फाळणीची जी मूळ कल्पना होती ती विल्यम वार्ड याची होती. ठीक आहे, तर त्यामुळेच आपल्या इथे अगोदरच 7 ऑगस्ट 1905ला स्वदेशी चळवळ सुरू झाली होती. तर सध्याचे भारताचे कॅबिनेट सचिव कोण आहे तर ते आहे राजीव गौबा. तिसऱ्यांदा त्यांच्या कार्यकाळात वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाचा उल्लेख हा कलम 74 मध्ये देण्यात आलेला आहे. तर राज्य मंत्रिमंडळाचा उल्लेख हा कलम 163 मध्ये देण्यात आलेला आहे. 89ची गॅप इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि केंद्रीय मंत्र्याची नियुक्ती मग कधी तर 75, कारण 74 नंतर 75 कलम येते. आणि मग राज्यमंत्र्यांची नियुक्ती कधी तर 163 नंतर 164 येते. तर या पद्धतीनं तुम्हाला हे पाठ करायचं आहे. मित्रांनो, मंत्रिमंडळाच्या प्रकारामध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री यांचा समावेश होतो. आणि मंत्रिमंडळ हे लोकसभेच्या 15% असते, केंद्रीय मंत्रिमंडळ. आणि लक्षात असू द्या की राज्य मंत्रिमंडळ जे असते ते विधानसभेच्या 15% असते. इथे संसद पण करायचं नाही, इथं फक्त लोकसभा करायचं आणि इथं राज्य विधिमंडळ नाही करायचं, इथं विधानसभा करायचं. ओके, नाहीतर ते चुकेल. म्हणून लोकसभेच्या 15% आणि विधानसभेच्या 15%. ठीक आहे, राज्यासाठी आलं तर विधानसभा, केंद्रासाठी आलं तर लोकसभा. मात्र दिल्लीची विधानसभा अशी आहे एक विधानसभा की जिथे मंत्रिमंडळ त्या राज्याच्या विधानसभेच्या फक्त 10% सदस्यांइतकं असते. त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे. ते मरण पावलेले आहे, त्यांना भारतात परत आणण्यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. त्या पोर्टलचं नाव आहे ई केअर पोर्टल. ठीक आहे, तर ई केअरचा फुल फॉर्म बघा काय होतो की इथे दिलेला आहे ई क्लिअरन्स फॉर आफ्टर लाईफ रिमेन. त्यामुळे फुल फॉर्म तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. परराष्ट्र मंत्री कोण आहे भारताचे तर ते आहे एस जयशंकर आणि आरोग्य मंत्री आहे मनसुख मांडवीय. तर ह्या प्रश्नाशी संबंधित हे 2 मंत्री आहेत, त्यामुळे हे तुम्हाला पाठ ठेवायचे आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा 6 ऑगस्ट 1945ला हिरोशिमावर बॉम्ब हल्ला झाला होता, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि तिथून 3 दिवसांनी नागासाकीवर बॉम्ब हल्ला झाला होता. तर नागासाकीवर जो बॉम्ब टाकला त्या बॉम्बचं नाव होतं फॅटमॅन. आणि हिरोशिमावर जो बॉम्ब टाकला होता त्याचं नाव आहे लिटल बॉय. आणि नागासाकीवर जो अणुबॉम्ब टाकला होता त्याचं नाव होतं फॅटमॅन. ठीक आहे, हे दोन्ही बॉम्ब अमेरिकेने जपानवर टाकलेले होते मित्रांनो. आणि लक्षात असू द्या इथे हिरोशिमा इथे एक बैठक भरली होती G7ची बैठक. त्या G7च्या बैठकीला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पण गेलेले होते. तेव्हा त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं काय केलं होतं, अनावरण केलेलं होतं. ठीक आहे, त्यामुळे मी हा पॉईंट इथे कव्हर केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जो पुतळा आहे हा कुठे उभारण्यात आला असा जर प्रश्न आला तर उत्तर लक्षात ठेवा तुम्ही, मेक्सिको. ठीक आहे, इथे लिहून देतो तुम्हाला, मेक्सिको. त्यानंतर जर तुम्हाला विचारलं की अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा कुठे उभारण्यात आलेला आहे तर उत्तर आहे मित्रांनो रशिया. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे उभारण्यात आलेला आहे तर ते आहे मॉरिशियस या ठिकाणी. सो हे तिन्ही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे.
ठीक आहे. त्यानंतर बघा 7 ऑगस्टला हँडलूम डे काय केला जातो, साजरा केला जातो. बरोबर आहे. हातमाग दिवस कधी साजरा केला जातो, तर हातमाग दिवस हा 7 ऑगस्टला साजरा केला जातो. याचं कारण आपण मगाशीच बघितलं की 7 ऑगस्ट 1905ला भारतामध्ये स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आलेली होती. 2015 पासून हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय हातमाग संस्था 1971 मध्ये नागपूर या ठिकाणी उभारण्यात आलेली होती. ओके, तर तुम्हाला काही कन्फ्युजिंग पॉईंट वाटत असेल तर तो तुम्ही चेक करून घ्या. 9 ऑगस्टला कोणता दिवस असतो, हा महत्त्वाचा दिनविशेष आहे मित्रांनो. यावरती प्रश्न पण विचारलेले आहे आणि मी तुम्हाला बरेचसे जीके इथून कव्हर करून देणार आहे. राज्यशास्त्र विषयातील काही महत्त्वाचे पॉईंट इथे डिस्कस करणार आहे. तर पहिल्यांदा काय लक्षात ठेवा तुम्ही की जागतिक आदिवासी दिवस कधी असतो, तर जागतिक आदिवासी दिवस असतो 9 ऑगस्टला. मग 2023ची थीम कोणती आहे की इंडिजिनियस यूथ ॲज अ एजंट ऑफ अ चेंज फॉर सेल्फ डिटर्मिनेशन. ओके, तर हे लक्षात असू द्या. मग 338 SC संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे. 338A मध्ये ST संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि 89वी अमेंडमेंट जेव्हा झाली होती लक्षात घ्या 2004 तेव्हा SC आयोग आणि ST आयोग विघटन करण्यात आलेला होता. त्यानंतर 338B मध्ये OBC आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि OBC आयोगाला घटनात्मक दर्जा हा 102व्या घटनादुरुस्तीनुसार अमेंडमेंटनुसार 2018 देण्यात आलेला होता. तशी OBC आयोगाची स्थापना ही 1993ची होती. मात्र घटनात्मक दर्जा हा 102व्या घटनादुरुस्तीनं भेटलेला आहे. तर अशा पद्धतीने हे पॉईंट कव्हर करत चालायचे आहे आपल्याला. स्पाईक NLOS मिसाईल कोणत्या देशाचा आहे असा जर प्रश्न आला, नुसतं स्पाईकही येऊ शकते पेपरमध्ये, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर करायचं इस्रायल. मग इस्रायलची एक प्रसिद्ध गुप्तचर संघटना आहे, त्याचं नाव काय आहे त्या संघटनेचं नाव आहे मोसाद. मग भारताच्या संबंधित ज्या गुप्तचर संघटना आहे रॉ आणि IB, तर याबद्दल आपल्याला महत्त्वाची माहीत पाहिजे आपल्याला की रॉचे प्रमुख कोण आहे, रवी सिन्हा. तर IBचे प्रमुख कोण आहेत, तपन कुमार डेका. तर प्रमुख बदलत राहतात, त्यामुळं हे तुम्ही क्लिअर ठेवत चला, अपडेट राहत चला. CBIचे कोण झालेले आहे नुकतेच, तर ते झालेले आहे प्रवीण सूद. तर जोड्या लावणीमध्ये विचारला जाऊ शकते, व्यवस्थित पाठ करून घ्या. पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस, माझ्याकडून मोस्ट टाइमपी प्रश्न करा मित्रांनो हा. देशातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस ठीक आहे बेंगलुरू कर्नाटक या ठिकाणी उभारण्यात येत आहे. ओके, 3D म्हणजे काय होते मग डायमेन्शन, पाठ ठेवा. डी म्हणजे काय होते मग डायमेन्शन, हे पण तुम्ही इथं पाठ ठेवा. 5Gतला G काय आहे जनरेशनचा, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार 2023 रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे. अगदी बरोबर आहे आणि हा पहिलाच हा उद्योगरत्न पुरस्कार आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष N चंद्रशेखरन यांना फ्रान्स सरकारचा अवॉर्ड भेटलेला आहे. ठीक आहे. आणि 25 लाख रुपये रक्कम जी आहे ही कशाची आहे, तर हे पहिला जो उद्योगरत्न पुरस्कार आहे याची रक्कम आहे 25 लाख. ओके, हा पॉईंट वेगळा येते. ठीक आहे. तर पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना भेटलेला आहे. त्यानंतर एक प्रोजेक्ट 17A जो आहे, तर बघा युद्धनौका या अंतर्गत करण्यात आलेल्या विंध्यगिरी या युद्धनौकेचे अनावरण कोलकाता या ठिकाणी करण्यात आलेले आहे. कुठे, कोलकाता. मग प्रोजेक्ट 70A अंतर्गत जे विंध्यगिरी कोलकाता युद्धनौका आहे मित्रांनो, याचं अनावरण कोणी केलं, तर द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे. आणि CM ममता बॅनर्जी जे आहे पश्चिम बंगालच्या, त्या तिथे हजर होत्या, लक्षात असू द्या. आणि राज्यपाल कोण होते, तर ते होते CV आनंद बोस. सो विंध्यगिरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023 ठीक आहे. तर बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला, प्रश्न जर आला तर उत्तर करायचं आहे रॉकेटरी. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बेस्ट हिंदी फिल्म कोणती ठरलेली आहे, तर ती ठरलेली आहे सरदार उधम, ज्यामध्ये विकी कौशल आहे. आणि बेस्ट ॲक्टर आहे अल्लू अर्जुन यांना हा अवॉर्ड भेटलेला आहे, बेस्ट ॲक्टरचा अल्लू अर्जुन यांना. तर बेस्ट ॲक्ट्रेस ठरलेली आहे आलिया भट आणि कृती सेनन. त्यानंतर सरदार उधम सिंग, जनरल ओडवायर. मग आता आपल्याला माहीत पाहिजे की हे का बरं चर्चेमध्ये आहे, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की जालियनवाला बाग हत्याकांड जेव्हा झाला होता तेव्हा जनरल ओडवायर याने जनरल डायर याला गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सरदार उधम सिंग यांनी, लक्षात असू द्या, इंग्लंडमध्ये जाऊन जनरल ओडवायरला ठार मारलेले होते 1940 मध्ये. ठीक आहे. तर त्यानंतर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरला, तर तो ठरलेला आहे एकदा काय झालं. दिग्दर्शक कोण आहे, तर ते आहे सलील कुलकर्णी. ठीक आहे. आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेले आहे निखिल महाजन. गोदावरी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड भेटलेला आहे. तर हे होते 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील महत्त्वाचे पुरस्कार. महत्त्वाचा प्रश्न जो वाटला मित्रांनो, DRDOचे पुनरावलोकन करण्यासाठी भारताने एक समिती नेमलेली आहे. त्या समितीचं नाव आहे के विजय राघवन. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मग DRDOचा फुल फॉर्म काय होतो मित्रांनो, डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन.
याची स्थापना कधीची? 1 जानेवारी 1958ची. मुख्यालय कुठे आहे? दिल्लीला. आणि सध्याचे अध्यक्ष आहे समीर व्ही कामत. तर डीओचे पुनरावलोकन करण्यासाठी पुनरावलोकन यासंबंधी जी समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीचं नाव आहे के विजय राघवन समिती. मोस्ट एमपी करा. मग थोडं इस्रोबद्दल पण माहिती असू द्या. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचा फुल फॉर्म आहे. इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आलेली होती. मुख्यालय आहे बेंगलुरू कर्नाटक आणि याचे सध्याचे 10वे अध्यक्ष इस्रोचे एस सोमनाथ. ठीक आहे. चंद्रयान 3 आता या महिन्यामध्ये आणखी म्हणजे चंद्रयान 3 महत्त्वाचं होतं. तर चंद्रयान 3 हे सतीश धवन सतीश धवन स्पेस सेंटरवरून श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश इथून सोडण्यात आलं होतं 14 जुलै 2023ला. मान्य आहे. आणि पोहोचलं होतं ते 23 ऑगस्ट 2023ला. तर चंद्रयान 2 जिथं उतरले होते त्या पॉईंटला नाव देण्यात आलेलं आहे तिरंगा पॉईंट. आणि चंद्रयान 3 जिथं उतरलं होतं त्याचं नाव देण्यात आलं होतं शिवशक्ती पॉईंट. जे चंद्रयान आहे ते LV-M3-M4 या लँडरचं नाव आहे विक्रम आणि रोव्हरचं नाव कोणतं आहे? प्रज्ञान. तर हे पण पॉईंट तुम्ही इथे काय ठेवा? पाठ ठेवा. एक पॉईंट मी इथं कव्हर केलेला आहे. गुगलचे जे CEO आहे ते आहे सुंदर पिचई आणि अल्फाबेटचे जे CEO आहे मित्रांनो ते आहे सुंदर पिचई. दोन्हीचे जे CEO आहे ते सुंदर पिचई आहे. मायक्रोसॉफ्टचे CEO कोण आहे? सत्या नाडेला. यूट्यूबचे CEO अलीकडेच नेमण्यात आलेले आहे ते म्हणजे नील मोहन. आणि ट्विटरचे CEO ज्या झालेल्या आहे त्या झालेल्या आहे लिंडा ॲकरिनो. सो हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ट्विटरला अलीकडेच कोण खरेदी केलेलं आहे? तर एलन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरला खरेदी केलं होतं. किती? 44 अब्ज डॉलर. पाठ ठेवा. येऊ शकतो हा आकडा पेपरमध्ये. 29 ऑगस्ट 1947. काय बरं महत्त्वाचं आहे? कारण या दिवशी मसुदा समिती म्हणजे प्रारूप समितीची स्थापना करण्यात आलेली होती. या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर BR आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यामध्ये लक्षात असू द्या 1 अध्यक्ष आणि 6 सदस्य एकूण 7 सदस्य होते. मग कोण कोण होते? तर एक होते गोपाल स्वामी अय्यंगार, दुसरे होते सईद अहमद सादुल्ला, तिसरे होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एक होते N माधवन, त्यानंतर TT कृष्णमाचारी आणि KM मुंशी. पाठ करून घ्या कारण महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण आपल्या क्लासमध्ये ज्या दिवशी दिनविशेष असतो तो दिवस आपण कव्हर करत असतो हिस्ट्रीमधला, जेणेकरून आपले पॉईंट्स काय होतील? कव्हर होतील. तर तेच पॉईंट मी तुम्हाला इथे कव्हर करून देत आहे मित्रांनो. निवडणूक हे जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये झाली होती. त्यानुसार पहिली बैठक मग 9 डिसेंबर 1946ला भरली होती. या बैठकीचे तात्पुरते जे अध्यक्ष झाले होते ते झाले होते सच्चिदानंद, इथं नंद करा, सच्चिदानंद सिन्हा हे झालेले होते. 11 डिसेंबर 1946ला कायमस्वरूपी अध्यक्ष कोण झाले होते? तर ते झाले होते कायमस्वरूपी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. तर 13 डिसेंबरला 1946 मध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आलेला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याद्वारे. आणि 22 जानेवारी 1947ला ठराव मंजूर करण्यात आलेला होता. सो हे 3-4 पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की पहिली विद्युत रेल्वे. आता पहिली विद्युत रेल्वे कधी सुरू झाली? तर 1925 मध्ये सुरू झाली होती मुंबई ते कुर्ला दरम्यान. आता हा पॉईंट का घेतला? कारण तुम्हाला माहीत असायला पाहिजे की 100% विद्युत रेल्वे भारतातली पहिली कोणती झालेली आहे? ती झालेली आहे कोकण रेल्वे. कोकण रेल्वेचे जनक अर्जुन बळवंत वालावलकर यांना म्हटलं जाते. तर मेट्रोचे जनक श्रीधरन यांना म्हटलं जाते. आणि रोरो सेवा सर्वप्रथम कोण सुरू केली होती? कोकण रेल्वेने सुरू केली होती. त्यामुळे हे पॉईंट्स मी इथं कव्हर करून दिलेले आहे मित्रांनो. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटत आहे नक्की सांगा. शिकतोच मित्रांनो, परंतु जीकेचे बरेच पॉईंट आपण या लेक्चरमधून कंप्लीट करत असतो. ठीक आहे. आणि दर 2, 3, 4 दिवसानंतर आपण हे लेक्चर आणत असतो. त्यामुळं तुम्ही हे व्यवस्थित लिहून घेत चला. ठीक आहे. म्हणजे येणाऱ्या काही कालावधीत मी आणखी लेक्चर टाकेल तर ते तुमचे क्लिअर होतील. 20 ऑगस्टला सद्भावना दिवस असतो, लक्षात असू द्या. आणि राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ आपण हा साजरा करतो. याच दिवशी अक्षय ऊर्जा दिवस पण असतो, जागतिक मच्छर दिवस पण असतो. आणि मलेरिया एनेफिलस डासाची मादी चावल्यामुळे होतो, लक्षात असू द्या. मलेरिया निर्मूलनाचं टार्गेट कोणतं आहे भारताचं? 2030. तर क्षयरोग निर्मूलनाचं टार्गेट आहे 2025. क्षयरोग म्हणजेच होते ट्युबरक्युलोसिस म्हणजेच TB, हे लक्षात असू द्या. शून्य कार्बन उत्सर्जनचं टार्गेट किती आहे मग भारताचं? तर ते आहे मित्रांनो 2070. चीनचं किती आहे? 2060. USAचं किती आहे? 2050. आणि महाराष्ट्राचं आहे 2040. तर तलाठीमध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे म्हणते मित्रांनो. ओके, कोणाला आला होता नक्की सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये. त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो 29 ऑगस्टला. आता 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असतो. त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून सुद्धा ओळखले जाते. खेलरत्न पुरस्काराला 1992 मध्ये सुरुवात झाली होती. मात्र 6 ऑगस्ट 2021 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे 2021 पासून. सो पाठ ठेवा. अलीकडेच महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य क्रीडा दिवस 15 जानेवारी साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
असू द्या खाशाबा जाधव साताऱ्याचे आहे, त्यांच्या स्मरणार्थ 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून आपण साजरा करणार आहे. हा राष्ट्रीय क्रीडा दिवस, हा राज्य क्रीडा दिवस. भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक भागसिंकी 1952ला तिथे कुस्ती या स्पर्धेत त्यांनी भारताला कांस्य पदक जिंकून दिलेलं होतं. ते भारताचं पहिलंच पदक होतं, हे लक्षात असू द्या. विश्व अजिंक्यपद स्पर्धा 2023 बुडापेस्ट हंगेरी या ठिकाणी पार पडलेला आहे. तर नीरज चोपडा हरियाणा, लक्षात असू द्या 88.17 मीटर इतका त्यांनी भाला फेकून सुवर्ण पदक पटकावलेलं आहे मित्रांनो. ओके, एकदा कन्फर्म करा हे 88.17 आहे की 88.77 आहे, एवढं तुम्ही फक्त कन्फर्म करून घ्या. ओके, त्यानंतर पुढे टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी मग भाला किती फेकला होता? 87.58. हा टोकियो ऑलिम्पिकमधला डिस्टन्स माहीत पाहिजे आपल्याला, 87.58, आणि तेव्हा त्यांनी गोल्ड मेडल आणलं होतं. आणि नीरज चोपडा अलीकडेच ऑलिम्पिक जे आहे 2024ला होणार आहे, त्यासाठी ते पात्र पण ठरलेले आहे. नक्कीच आपण अपेक्षा करू की ते गोल्ड मेडल आणतील. एच.एस. प्रणय हे कोणत्या खेळात संबंधित आहे असा जर प्रश्न आला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर करा बॅडमिंटन, कारण त्यांनी विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की नरेंद्र मोदी यांना ग्रीसचा द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर हा 2023चा दुसऱ्या क्रमांकाचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे त्यांना. ओके, आणि ग्रीसला जाणारे ते दुसरेच पंतप्रधान ठरलेले आहे, कारण 1983मध्ये इंदिरा गांधी गेलेल्या होत्या, तर 23मध्ये नरेंद्र मोदी. सो 2-2-2चं कॉम्बिनेशन तुम्ही इथे लक्षात ठेवा. ओके, इथं दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार भेटला आणि ते जाणारे दुसरेच पंतप्रधान ठरले होते, आणि ग्रीस या देशाने दिलेला आहे. सो ग्रीस पण 2 अक्षरी आहे, यावरून 2-2चं कॉम्बिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. ग्रीस कंपनीने राफेल नदालला 3 वर्षाकरता ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवडलेले आहे. इन्फोसिस कंपनीचे संस्थापक कोण आहे? तर ते आहे नारायण मूर्ती. तुम्हाला माहीत असेल राफेल नदाल स्पेनचे असून त्यांनी 22 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहे. नोवाक जोकोविच यांच्या नावावर 23 ग्रँड स्लॅम आहे, जे की सर्बियाचे आहे. राफेल नदाल हे स्पेनचे आहे, त्यामुळे राफेल नदाल हे स्पेन या देशाचे आहे. नारायण मूर्तीचे जावई ऋषी सुनक हे ब्रिटनचे कोण आहे? PM आहेत मित्रांनो. आणि चार्ल्स तिसरा हा तिथला काय आहे? राजा आहे. चार्ल्स तिसरा जो आहे मित्रांनो हा तिथला राजा आहे, चार्ल्स तिसरा. ओके, हे लक्षात ठेवा. आणि इन्फोसिस कंपनीची स्थापना कधी झाली? तर ती झाली होती 1981मध्ये पुणे या ठिकाणी, त्यामुळे हे तुम्ही इथे पाठ ठेवा. पॉईंट आहे नॅशनल स्मार्ट सिटी 2023 कोणतं शहर ठरलेलं आहे? तर बघा, तर ते ठरलेलं आहे इंदोर. इंदोर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर पण आहे, लक्षात असू द्या. बघा इथे दिलेलं आहे भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर, दुसऱ्या क्रमांकावर सुरत आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आग्रा. ठीक आहे, आणि स्वच्छ राज्यामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे मध्य प्रदेशने, दुसरा छत्तीसगड आणि तिसरा आहे आपलं महाराष्ट्र. सो हे एकदा तुम्ही चेक करून घ्या व्यवस्थित. मित्रांनो 26वी पश्चिम विभागीय परिषद 2023 गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडली. आता विभागीय परिषद जरी गांधीनगर या ठिकाणी पार पडली, मात्र आपल्याला विभागीय परिषद म्हणजे काय हे माहीत पाहिजे. विभागीय परिषदेची स्थापना ही राज्य पुनर्रचना कायदा 256 नुसार करण्यात आली होती. म्हणजेच हे एक वैधानिक संस्था आहे, हे घटनात्मक नाही, कारण या संबंधित कलम नाही. जसं 280 वित्त आयोग आहे, हा घटनात्मक आयोग आहे. ठीक आहे, 324 केंद्रीय निवडणूक आयोग आहे, हा घटनात्मक आयोग आहे. परंतु विभागीय परिषद हे घटनात्मक नसून वैधानिक आहे, कारण राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार स्थापना करण्यात आलेली आहे. मग विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर ते असतात केंद्रीय गृहमंत्री, आणि उपाध्यक्ष असतात संबंधित राज्याचा मुख्यमंत्री. ओके, हे लक्षात ठेवा. मग उत्तर विभागीय परिषदा एकूण किती आहेत? तर त्या आहे 6 मित्रांनो. ठीक आहे, तर त्या बघूया आपण कोणत्या आहे. उत्तर विभागीय परिषद नवी दिल्ली 1956, दक्षिण विभागीय परिषद चेन्नईला आहे, 1956ची स्थापना आहे. पूर्व विभागीय परिषद कोलकाता 1956, पश्चिम विभागीय परिषद मुंबई 1956. ईशान्य विभागीय परिषदाची स्थापना 1971मध्ये करण्यात आली होती, जे की शिलाँग मेघालय या ठिकाणी आहे. तर मध्य विभागीय परिषद अलाहाबाद 1956ची आहे. म्हणजेच काय, म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 ह्या 56च्या आहे. मात्र 1971मध्ये जी आणण्यात आलेली होती परिषद, स्थापन करण्यात आली होती, ती परिषद 71ची आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित असा आपला एक नकाशा जर समोर ठेवला तर उत्तर दिल्लीला येणार, चेन्नईला येणार, दक्षिण चेन्नईला येणार, पूर्व कोलकात्याला येणार, पश्चिम मुंबईला येणार. ठीक आहे, त्यानंतर ईशान्य हे शिलाँगला येणार. ओके, आणि जे मध्य आहे ते अलाहाबादला येणार. सो आपल्याला लोकेशन माहीत असलं तर हे व्यवस्थित पाठ होऊन जाते. सो विभागीय परिषद अध्यक्ष असतात केंद्रीय गृहमंत्री, आणि उपाध्यक्ष हे संबंधित राज्याचे मुख्यमंत्री असतात, 1 वर्षासाठी उपाध्यक्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिलं हत्ती अभयारण्य गोंदिया गडचिरोली या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे मित्रांनो. मग त्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाची माहिती कव्हर पाहिजे की अगस्त्यमलाई हत्ती. ओके, सो अगस्त्यमलाई हत्ती अभयारण्य कुठे आहे? तर ते तामिळनाडूला आहे.
भारतात 33 हत्ती अभयारण्य झालेले आहे आणि 33वं हत्ती अभयारण्य आहे तराई उत्तर प्रदेश. ओके, सो वाढ होऊ शकते आणखी. मग भारताचे प्राकृतिक विभाग किती आहे तर ते 5 आहे. उत्तर पर्वतीय, मैदानी, द्वीपकल्पीय, त्यानंतर पश्चिम पूर्व किनारे आणि किनारी बेटे. तर महाराष्ट्राचे कोणकोणते प्राकृतिक विभाग आहे? पहिला आहे कोकण, सह्याद्री आणि पठार. प्राकृतिक म्हणजे जे निसर्गरित्याने तयार झालेले आहेत त्यांना म्हणायचं आहे तुम्हाला. ओके, आणि महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा 90% साधारणतः भाग काय केलेला आहे? व्यापलेला आहे. भारताचा 38% भूभाग हा द्वीपकल्पीय पठाराने व्यापलेला आहे. सो दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा जे मी तुम्हाला सांगितले. आता उत्तर पर्वतीय प्रदेशाकडे अतिउत्तरेकडे असणारी रांग हिमाद्री आहे, तर अतिदक्षिणेकडे असणारी रांग कोणती आहे? शिवालिक पर्वत आहे. आणि त्या शिवालिक पर्वताच्या खाली जे दगड गोटे वाळूचा जो भाग आहे त्याला भाबर म्हटलं जाते. भाबरच्या खाली जो भाग आहे तराई, तो दलदलीचा प्रदेश आहे. तराईच्या खाली जो आहे तो आहे जुना गाळ, ज्याला भागर म्हटलं जाते, नदीचा जुना गाळ. आणि नदीचा नवीन गाळ आहे त्याला म्हटलं जाते खादर, तो खाली. तर हा क्रम पण विचारलेला आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे शिवालिक टेकडीच्या खाली. सो भाबर, तराई, भांगर, खादर हे तुम्ही मला पाठ करून द्या, महत्त्वाचं आहे. लेक्चर समजत आहे का मित्रांनो? ठीक आहे. टोकुवा तांदूळ जो आहे आसामचा आहे, त्याला GI टॅग मिळालेला आहे मित्रांनो. मग GI टॅग 1999चा आहे, मुख्यालय चेन्नईला आहे आणि 10 वर्षाकरता हा दिला जातो. मग पहिला GI टॅग 2004 मध्ये कोणत्या उत्पादनाला देण्यात आलेला होता तर ते उत्पादन होतं दार्जिलिंगचा चहा, पश्चिम बंगाल. त्यानंतर अलीकडेच इस्रोने मच्छीमारांच्या सुरक्षितेसाठी नभमित्र उपक्रम सुरू केलेला आहे. नीलक्रांती, मत्स्य उत्पादन, पिसिकल्चर, जनक हिरालाल चौधरी. इस्रोचे चेअरमन कोण आहे तर ते आहे श्रीधरा पनिकर सोमनाथ, हे त्यांचं पूर्ण नाव आहे. 10वे अध्यक्ष आहे ते, हे लक्षात असू द्या. मग एपिकल्चर कशाला म्हणायचं? मधुमक्षिका पालन. विटिकल्चर कशाला म्हणायचं? द्राक्ष उत्पादन. ओलेरिकल्चर भाजीपाला. पिसिकल्चर मत्स्य उत्पादन. जोड्या लावणीत आला तर प्रश्न क्लिअर झाला पाहिजे. ओके, सो क्लिअर ठेवा. महाराष्ट्राबद्दल जर आपण बोलायला गेलो तर कुक्कुटपालनात महाराष्ट्राचा 5वा क्रमांक लागतो, पशुपालनात 7वा. हा कंबाईनमध्ये आला होता प्रश्न, पशुपालनात 7वा नंबर. मांस उत्पादनात महाराष्ट्र पहिला आणि अंडी उत्पादनात पहिला आहे आंध्र प्रदेश. त्यानंतर थोडक्यात हे लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिवस हा 30 ऑगस्टला असतो मित्रांनो. मालडोक पक्षी अभयारण्य नान्नज सोलापूरला आहे. ठीक आहे, हा पण प्रश्न कंबाईनमध्ये आला होता की नान्नज अभयारण्य हे कशासाठी फेमस आहे तर मालडोक पक्षासाठी काय आहे ते प्रसिद्ध आहे. ओके, त्यानंतर रहेगुरी अभयारण्य काळवीटसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर सागरेश्वर हरिण सांगली मानवनिर्मित अभयारण्य आहे. त्यानंतर नायगाव अभयारण्य कशासाठी फेमस आहे? मोर, जे की बीडला आहे. राधानगरी, ज्याला दाजेपूर अभयारण्य म्हणतो, ते गव्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. ओके, कोल्हापूरमध्ये येते. आणि राजस्थानचा राज्य पक्षी मालढोकच आहे, हे लक्षात असू द्या, कारण दिवसेंदिवस मालढोक पक्षाची जी संख्या आहे ती कमी होत चाललेली आहे, त्यामुळे यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. पानशेत धरण लक्षात ठेवा, तानाजी सागर जे अंबी नदीवर आहे. तोरणमाळ डोंगर नंदुरबारमध्ये आहे. तर कोयना धरणाला शिवाजी सागर म्हटलं जाते, तर हे धरण साताऱ्याला आहे. नंतर एक प्रश्न लक्षात असू द्या की भाकरा नांगर धरण हे सर्वात मोठं धरण असून ते सतलज नदीवर आहे मित्रांनो. त्यानंतर हिराकुंड धरण हे महानदीवर असून ते ओडिशा या राज्यामध्ये आहे. तर टिहरी धरण सर्वात उंच धरण असून ते भगीरथी नदीवर आहे, जे की उत्तराखंड या राज्यामध्ये येते. आणि एक प्रश्न लक्षात ठेवा की पंतप्रधान विश्वकर्मा योजना याला मंजुरी 16 ऑगस्ट 2023ला केंद्र सरकारने दिलेली आहे. देशातील विविध 18 प्रकारचे कारागीर आणि त्यांच्या छोट्या छोट्या उद्योगांना आर्थिक मदत करणे या संबंधित आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पुढील 5 वर्षासाठी 13,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. पेपरमध्ये विचारलं जाईल तर पोषण महिना कोणत्या महिन्याला म्हटलं जाते, असा जर पेपरमध्ये प्रश्न आला तर उत्तर घ्यायचं आहे सप्टेंबर. मित्रांनो, पोषण सप्ताह हा 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो. माहितीसाठी लक्षात असू द्या, स्तनपान सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. संक्रमणाचा महिना ऑक्टोबरला म्हटलं जाते मित्रांनो. संक्रमणाचा महिना ऑक्टोबर महिन्याला म्हटलं जाते. त्याच पद्धतीने एक लक्षात घ्या, याला ऑक्टोबर हीट सुद्धा म्हटलं जाते, कारण पावसाळा संपतो आणि हिवाळा सुरू होतो, म्हणून ऑक्टोबरला संक्रमणाचा महिना म्हटलं जाते. तर जॉर्जिया हे USA मधलं ठिकाण आहे. तर बघा, जॉर्जिया या राज्याने ऑक्टोबर महिना हा हिंदू वारसा महिना म्हणून घोषित केलेला आहे. मोस्ट टाइम पिक करा, कारण जेव्हाही असे प्रश्न येतात तेव्हा ते पेपरमध्ये विचारले जातात मित्रांनो. ओके, सो जॉर्जिया USA ऑक्टोबर महिना हिंदू वारसा महिना म्हणून साजरा करत आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 1 सप्टेंबर 1956ला LICची स्थापना करण्यात आली होती. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन हा LICचा फुल फॉर्म होतो. LICचं मुख्यालय हे मुंबईला आहे आणि मुख्यालयाचं नाव आहे योगक्षेम.
LICचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. बघा मित्रांनो, एक LIC आहे आणि एक आहे GIC. GICचा फुल फॉर्म होतो जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि याची स्थापना 1 जानेवारी 1973 झाली होती. म्हणजेच या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाले आहे 2023 मध्ये. जसं व्याघ्र प्रकल्प 1973चा आहे त्याला 50 वर्ष पूर्ण झाले आहे, त्याच पद्धतीनं एक GIC आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, त्याला सुद्धा 50 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि याचं सुद्धा मुख्यालय मुंबईला आहे, मात्र मुख्यालयाचं नाव सुरक्षा आहे. तर या पद्धतीनं करंट अफेअर्सशी संबंधित आपण इकॉनॉमिक्समधला पॉईंट कव्हर केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर भारताची मिस अर्थ इंडिया 2023 कोण ठरलेली आहे तर ती ठरलेली आहे प्रियंस सेन. मित्रांनो, प्रियंस सेन ही राजस्थान या राज्याची आहे, हा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे जगातील पहिली 100% इथेनॉलवर चालणारी कंपनी टोयोटा कंपनी ठरलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण किती टक्के असते? साधारणतः 20% इतके असते. मग आपण काही घडामोडी कव्हर करून घेऊ. मिथेनचं रेणुसूत्र CH4, इथेन म्हणजे होते C2H6, प्रोपेन म्हणजे C3H8 आणि ब्युटेन म्हणजे C4H10. जर तुम्ही असं पाठ ठेवलं मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन, तर C नंतर काही नाही म्हणजे 1 लक्षात घ्या, 2 3 4, त्यानंतर इकडे 4 6 8 10 या पद्धतीनं पाठ ठेवा म्हणजे सहज लक्षात येईल तुम्हाला. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की LPGमध्ये प्रोपेन आणि ब्युटेन असे 2 घटक असतात. प्रोपेन हे 30% असते तर ब्युटेन हे 70% त्याचं प्रमाण असते. सो अनुक्रमे हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. मग LPG म्हणजे काय? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस होते, हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. गुजरात राज्य सरकारने पंचायत राजमध्ये OBCला 27% आरक्षण जाहीर केलेलं आहे. ओके, सो हा एक पॉईंट सध्या चर्चेमध्ये होता, त्यामुळे आपल्याला एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की लक्षात ठेवा मित्रांनो, पेसा ॲक्ट झालेला होता अनुसूचित जमाती संबंधित 1996चा आहे आणि या संबंधित जी कमिटी होती ती होती भुरिया कमिटी. मित्रांनो, पेसा ॲक्ट हा घटनेतील 244 कलमावर आधारित आहे, जो की भाग 10 मध्ये आहे. लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला कलम 244. ओके. त्यानंतर जागतिक संस्कृत दिवस कधी साजरा केला जातो तर जागतिक संस्कृत दिवस हा 31 ऑगस्टला साजरा केला जातो. मित्रांनो, या दिनाची सुरुवात साधारणतः 1969 पासून झालेली आहे. मग संस्कृत भाषेचे जनक कोण होते तर ते होते पाणिनी. बघा, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणायचं तर दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके, कारण आपल्या मराठीची जी जननी आहे ती संस्कृत भाषा आहे, यावरून तुम्ही लक्षात ठेवा. मग आपला महत्त्वाचा प्रश्न हा आहे की परिशिष्ट 8 मध्ये सध्या एकूण अधिकृत भाषा किती आहे तर भारतामध्ये अधिकृत भाषा ज्या आहे घटनेमध्ये त्या 22 आहे, मात्र अभिजात भाषा ह्या 6 आहे, 22 मध्ये येतात, हे लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर पुढं काय म्हटलं आहे बघा, इथे दिलेलं आहे तसं ते कमवू, शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा. तमिळला 2004 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, संस्कृतला 5 मध्ये, तेलुगू आणि कन्नडला 8 मध्ये, 2 लक्षात ठेवायच्या 8च्या. त्यानंतर मल्याळम 13 आणि उडिया आहे 14. ओके, सो 4 14 या पद्धतीनं थोडं लक्षात घ्या म्हणजे तुमचं क्लिअर होते. पेपरमध्ये विचारलं जाईल की अभिजात भाषा मिळवणारी पहिली भाषा कोणती, तर उत्तर घ्यायचं आपल्याला तमिळ या पद्धतीनं. किंवा मग 3 ऑप्शन देतील, 1 ऑप्शन देतील मराठी. कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नाही? मराठीला. आणि मित्रांनो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता एक कमिटी नेमलेली आहे, त्या कमिटीचे अध्यक्ष आहे रंगनाथ पठारे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे सप्टेंबर मंथमधील, की नवे राष्ट्रीय सहकार धोरण ठरवण्यासाठी नेमलेली समितीचे अध्यक्ष कोण आहे तर ते आहे सुरेश प्रभू. मित्रांनो, मग भारतातील पहिलं राष्ट्रीय सहकार धोरण 1904 मध्ये लसन यांच्या काळामध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि अलीकडे 6 जुलै 2021 रोजी नवीन सहकार मंत्रालय आपल्या भारतामध्ये स्थापन झालं होतं. मग याचे पहिले सहकार मंत्री कोण होते तर ते होते अमित शहा. आणि महत्त्वाचं म्हणजे सहकार हा विषय राज्यसूचीमध्ये येतो, हा एक पॉईंट सर्वांनी ते लक्षात घ्या. आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन युनोने सहकार वर्ष 2012 हे घोषित केलेलं होतं. ओके मित्रांनो, घटनेमध्ये 97वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती 2011 मध्ये, जी की लक्षात घ्या सहकार सोसायटी संबंधित होती. जागतिक नारळ दिवस कधी साजरा केला जातो तर 2 सप्टेंबरला साजरा केला जातो. मग केरळ विधानसभेने राज्याचं नाव बदलून केरळम करण्याच्या विधेयकास मंजुरी दिली असली, मात्र तुम्हाला माहीत आहे की एखाद्या राज्यानं मंजुरी दिल्याने होणार नाही, तर त्याला संसदेची मान्यता असणं आवश्यक आहे. याचं कारण काय आहे चला आपण विषयामध्ये जाऊन बघूया मित्रांनो. तर कलम 3 काय म्हणते बघा, एखाद्या राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलवण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. मग आता महत्त्वाचा पॉईंट आहे की एखाद्या राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलवायचं असेल तर लक्षात घ्या त्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक आहे का तर हो, राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असते.
त्यानंतर असाच एक प्रश्न चर्चेत होता, वन नेशन वन इलेक्शन अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहे, तर ते आहे मित्रांनो रामनाथ कोविंद. ओके, सो हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि मतदानाचा विषय आला तर लक्षात ठेवा, मतदानाच्या शाईमध्ये काय असते, तर सिल्वर नायट्रेट असते. तर अशा पद्धतीनं सायन्स, राज्यशास्त्र असे टॉपिक आपण जे आहे ना हे करंट अफेअरमधून कव्हर करायचे असते. याला म्हटलं जाते करंट अफेअर रिलेटेड सब्जेक्टमध्ये जाणं आणि अशा पद्धतीनं अभ्यास करणे. ओके, ईव्हीएम म्हणजे होते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि व्ही पॅट म्हणजे काय होते ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा मला. आणि व्ही पॅटबद्दल जर आणखी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर ते सांगण्याचा नक्की प्रयत्न करा. मित्रांनो, भारताचा पहिला स्वदेशी ऊर्जा प्रकल्प काक्रापारा हा ठरलेला आहे. मग हा काक्रापारा अणुऊर्जा प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये आहे, तर तो आहे गुजरातमध्ये. याच पद्धतीने एक उकाई प्रकल्प आहे मित्रांनो. उकाई प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे, तर हा आहे तापी नदी. तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे तापी नदी. मग फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लक्षात घ्या च्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे, आर माधवन यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यापूर्वी अध्यक्ष होते BP सिंग. मित्रांनो, केंद्रीय व माहिती प्रसारण मंत्री कोण आहे भारताचे, तर ते आहे अनुराग ठाकूर. FTII जी स्थापना आहे, फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना ही 1960 मध्ये आपल्या पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे हा एक प्रश्न आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. NGT म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याचं मुख्यालय सुद्धा पुण्यालाच आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत असेल की आदित्य L1 सूर्याचा अभ्यास करण्यासाठी लक्षात घ्या आपण पाठवलेलं होतं. मग आदित्य L1 कोणत्या तारखेला पाठवलं, जागतिक नारळ दिनाच्या दिवशी. ओके, 2 सप्टेंबरला 2023 मध्ये पाठवलं. आणि ते PSLV C57 पाठवण्यात आलं आहे. हा आकडा पाठ ठेवा. ओके, मग लगेच एक पॉईंट मी कव्हर करून दिला होता तुम्हाला की मंगळयान आपण 5 नोव्हेंबर 2013ला पाठवलं होतं PSLV C25. कारण हा जुना प्रश्न आहे पण विचारला जाईल तुम्हाला. आणि इस्रोने अलीकडेच PSLV C56ने सिंगापूरचे किती उपग्रह सोडले असा प्रश्न आला ऑनलाईन. तर लक्षात ठेवायचा आहे 7. 56ने 7 उपग्रह सोडलेले आहे आणि 57ने आपण आदित्य L1 सोडलेला आहे मित्रांनो. आणि PSLV 25ने 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान आपण सोडलेले होते. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मित्रांनो, रॅमन मॅगसेसे अवॉर्ड 2023 डॉक्टर रवी कन्नन यांना देण्यात आलेला आहे. ते ऑन्कोलॉजिस्ट आहे म्हणजेच कॅन्सर तज्ज्ञ आहे. मोस्ट टाइम करा कारण यावरतीच प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे. रॅमन मॅगसेसे अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते, तर ते होते आचार्य विनोबा भावे. 1958 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे अवॉर्ड मिळाला होता. आणि बघा, रॅमन मॅगसेसे अवॉर्डला सुरुवात जेमतेम 1957 मध्येच झालेली होती. आणि 58 मध्ये आचार्य विनोबा भावे यांना हा अवॉर्ड भेटलेला होता. आणि हा अवॉर्ड जो आहे रॅमन मॅगसेसे अवॉर्ड हा फिलिपाईन्सकडून दिला जातो. आणि या अवॉर्डला आशिया खंडाचा नोबेलसुद्धा म्हटलं जाते. पहिले वैयक्तिक सत्याग्रही होण्याचा मान आचार्य विनोबा भावे यांना मिळालेला होता. आणि त्यांनी भूदान चळवळ 1951 मध्ये पोचमपल्ली आंध्र प्रदेश या ठिकाणाहून सुरू पण केली होती. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला सब्जेक्टमध्ये जाणं आवश्यक असते. इस्लामिक बँक सुरू करणारा देश कोणता ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे रशिया. शर्यत कायदा कधीचा आहे, तर तो आहे 1937. मित्रांनो, आधार लिंक जन्म मृत्यू नोंदणी करणारं ईशान्येकडचं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे नागालँड. गावामध्ये जन्म मृत्यूची नोंद कोण करतो असा जर प्रश्न आला तर ते उत्तर घ्यायचं आपल्याला ग्रामसेवक. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न दिला आहे, भारतीय रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्ष आणि CEO कोण ठरलेले आहे, तर त्या ठरलेल्या आहे जया वर्मा सिन्हा. यापूर्वी अध्यक्ष होते अनिल कुमार लाहोटी. तर मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की रेल्वे बोर्डची स्थापना कोणत्या गव्हर्नरच्या काळामध्ये झाली होती, तर ती लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झाली होती 1904 मध्ये. आणि रेल्वेची सुरुवात ही 16 एप्रिल 1853ला झालेली होती. लक्षात असू द्या, मुंबई ते ठाणे दरम्यान. आणि पहिले प्रवासी होते नाना जगन्नाथ शंकर सेठ. मग रेल्वे हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो, तर रेल्वे हा विषय केंद्र सूचीमध्ये येतो. आणि भारतामध्ये एकूण रेल्वे झोन आहे मित्रांनो 18. आणि 18वा रेल्वे झोन ठरलेला होता विशाखापट्टणम. त्यानंतर आहे ऑपरेशन मुस्कान, मुंबई RPFने राबवलेलं होतं. उद्देश होता हरवलेल्या मुलांचा शोध घेणे. आणि चाइल्ड हेल्पलाईन नंबर विचारलं तर उत्तर घ्यायचा 1098. महाराष्ट्रातील पहिले अवयवदान केंद्र ठाणे या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. तर जागतिक अवयवदान दिवस कधी असतो, 13 ऑगस्ट. सो 13 ऑगस्ट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चर्चेतील ह्युलॉक गिब्बॉन अभयारण्य आसाम या राज्यातील असून हे चर्चेमध्ये आहे, त्यामुळे याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. भितरकनिका हे मागं विचारलेलं होतं परीक्षेमध्ये, ओडिशा राज्यामध्ये आहे. आणि ताडोबा अभयारण्य महाराष्ट्रात मगर प्रजनन केंद्रासाठी काय आहे, प्रसिद्ध आहे. ताडोबालाच तुम्ही अंधारी अभयारण्य सुद्धा म्हणू शकता, अंधारी प्रोजेक्ट. आणि लक्षात असू द्या, अंधारी प्रकल्प जो की चंद्रपूरमध्ये येतो.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिल्वर पॉपलेट हा मासा राज्य मासा म्हणून घोषित केलेला आहे, हे तुम्हाला माहीत आहे. तर याचं मूळ नाव प्रॉम्प्लेट असं आहे आणि नीलक्रांती जे आहे ते मत्स्यपालनासंबंधित आहे. नीलक्रांतीचे जनक हिरालाल चौधरी यांना म्हटलं जाते. लक्षात असू द्या, कोणाला म्हटलं जाते? हिरालाल चौधरी यांना म्हटलं जाते. हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे मत्स्यपालनासंबंधित पीसी कल्चर आहे, हे लक्षात असू द्या. जगात सर्वात जास्त गरिबी असणारा देश आहे मादागास्कर, 80.6%. मादागास्कर हा आफ्रिका खंडातील देश आहे मित्रांनो. आफ्रिका खंडाला काळा खंड सुद्धा म्हटलं जाते, अज्ञात खंड म्हटलं जाते. भारतात गरिबीचं प्रमाण 10% सांगण्यात आलेलं आहे रिपोर्टनुसार. मग दारिद्र्य आलं तर आपण दारिद्र्यासंबंधित 2 कमिट्या लक्षात ठेवायच्या. एक सुरेश तेंडुलकर कमिटी 2005ची आहे, अहवाल 2009चा आहे. आणि आयोगानं अहवालाची तारीख विचारली होती पेपरमध्ये आणि ऑप्शनमध्ये 5 पण होतं. रंगराजन कमिटीची स्थापना 2012ची आहे आणि अहवाल आहे मित्रांनो 2014चा. मित्रांनो, कॅलरी निकष वापरण्याचे सोडून देण्याचे सुरेश तेंडुलकर कमिटीने सांगितले होते. मात्र रंगराजन कमिटीने कॅलरी निकष वापरलेले होते. ग्रामीण भागासाठी त्यांनी 2155 कॅलरी तर शहरी भागासाठी 2090 कॅलरी सांगितली होते. मात्र साधारणतः ते ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज असते आणि शहरी भागासाठी ते 2100 कॅलरी असते. ओके, सो हा एक फरक लक्षात ठेवा. सध्या देशात भारत आणि इंडिया या देशाच्या नावावरून वाद चालू आहे. तर मग आपल्याला कलम लगेच एक क्लिअर असली पाहिजे की इंडिया दॅट इज अ भारत, म्हणजे घटनेमध्ये इंडिया आणि भारत हे दोन्ही नाव वापरलेले आहे. शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट. मग काही देशांना सुद्धा असे नावं बदलवण्याचे प्रयत्न केलेले आहे. तर ते कोणते बघा. हे नाव श्रीलंकेचं जुनं नाव आहे. एबिसिनिया इथिओपिया, बर्मा म्यानमार, पर्सिया इराण, सियाम थायलंड, हॉलंड नेदरलँड आणि तुर्की तर असे नामकरण सुद्धा झालेले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नवीन महासंचालक मनीष देसाई यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो 1919चं असून हेडक्वार्टर दिल्लीला आहे. मग लगेच आपल्याला प्रेस इंडेक्स माहीत असला पाहिजे. जागतिक वृत्तपत्र स्वतंत्र निर्देशांक, त्याच्यामध्ये भारताचा 161वा क्रमांक लागतो. ओके, हा क्रमांक 2022मध्ये 150वा होता, म्हणजे घसरण झालेली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. काय झालेली आहे? घसरण. कार्बन न्यूट्रल पंचायत पल्ली हे ठरलेले आहे, तर ते जिल्हा सांबा, जम्मू आणि काश्मीरमधील ठिकाण आहे. भारत कार्बन न्यूट्रल होण्याचं टार्गेट 2070 आहे. मग 2050 अमेरिकेला टार्गेट आहे, 2060 हे चीनला टार्गेट आहे आणि भारताला टार्गेट आहे 2070 पर्यंत. ओके, सो आपल्याला कार्बन न्यूट्रल व्हायचं आहे. मित्रांनो, मका संशोधन केंद्र सिल्लोड या ठिकाणी सुरू केलं जाणार आहे. मोस्ट टाइम करा, ठीक आहे. आणि ते कुठे? औरंगाबादमध्ये एकूण 8 जिल्हे येतात. सर्वात जास्त मका उत्पादन अमेरिका या राज्यामध्ये होते. पोरापुथ राईस भात याला GI टॅग देण्यात आलेला आहे. हा भात ओडिशा राज्यातील आहे आणि या भाताला लक्षात घ्या क्वीन्स ऑफ राईस असं म्हटलं जाते. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. 8 सप्टेंबरला मित्रांनो जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्यात आलेला होता. राईट टू एज्युकेशन ॲक्ट कधीचा होता? 2009चा. आणि लागू कधी झाला होता? 1 एप्रिल 2010ला तत्कालीन PM डॉक्टर मनमोहन सिंग यांनी तो सुरू केलेला होता मित्रांनो. खडूफडा मोहीम 1988 आहे. तर या पद्धतीने आपल्याला सब्जेक्टमध्ये जाणं गरजेचं असते. आय होप की तुम्हाला हे सगळं लेक्चर कळत असेल आणि हे सिरीज पण तुम्हाला आवडत असेल, जे की आपण मंथ वाईज सगळे करंट अफेअर कव्हर करत आहे. लवकरच आपण काही दिवसात वेगवेगळ्या घडामोडी घेत चालू, जेणेकरून ज्याच्यामध्ये आपले सगळे पॉईंट्स क्लिअर होतील. जसं की राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी, संरक्षणविषयक घडामोडी, क्रीडा घडामोडी, हे सगळे पॉईंट्स आपण एका लेक्चरमध्ये कंप्लीट करू. म्हणजे मंथ वाईज पण करू, त्यानंतर असे टॉपिक वाईज पण करू आणि वीकली पण करंट अफेअर आपण टाकू, म्हणजे आपली भरपूर सारी रिव्हिजन होईल. ओके, भारतातील OpenAI कंपनीचे प्रमुख आहे सॅम अल्टमॅन. यांना इंडोनेशिया देशाने मित्रांनो गोल्डन विजा दिलेला आहे, तर ते पहिले व्यक्ती ठरलेले आहे. भारतातील पहिली भूमिगत ट्रान्सफॉर्मचे उद्घाटन, ठीक आहे, कुठं करण्यात आले आहे? ट्रान्सफॉर्मचे उद्घाटन तर बेंगलुरू कर्नाटक या ठिकाणी करण्यात आलं आहे. इलेक्ट्रिक सिटी बेंगलोरला म्हटलं जाते. वल्किरी नावाचा AI तंत्रज्ञानावर आधारित रोबोट अमेरिका या देशाचा असून तो हवाई युद्धात लक्षात घ्या वापरला जाणार आहे, त्यामुळं महत्त्वाचा आहे. एक कचाका नावाचा रोबोट आहे, तो आहे व्हॉइस कमांडद्वारे कार्य करणारा, तो जपान देशाचा आहे कचाका. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023मध्ये फर्स्ट 3 शहरं कोणते आहे? एक आहे इंदोर, दुसरा आहे आग्रा, तिसरं कोणतं आहे ते तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो. जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस 10 सप्टेंबरचा असतो आणि आत्महत्या काय म्हटलं जाते? सुइसाईड, लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यानंतर सर्वात वेगवान 13,000 धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरलेला आहे विराट कोहली. त्यानंतर थोडे प्रश्न राहिले. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026. आता बघा मित्रांनो, 2026 कुठं पार पडणार आहे?
अमेरिका, मेक्सिको, कॅनडा या 3 देशामध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे 2026मध्ये. कारण फिफा दर 4 वर्षांनी भरतो. मग 22ला कुठं भरली होती ही स्पर्धा? दोहा, कतार या ठिकाणी भरली होती, ज्यामध्ये विजेता होता अर्जेंटिना आणि उपविजेता होता फ्रान्स. फिफा वर्ल्ड कप अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या 3 देशामध्ये होणार आहे. आणि या 3 देशाची एक संस्था पण आहे मित्रांनो, ते कोणती आहे नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजय ते योगी या पुस्तकाचे लेखक आहे शंतनू गुप्ता. योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर हे आधारित पुस्तक आहे. ते उत्तर प्रदेशचे काय आहे? CM आहेत. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव धुमाळवाडी हे तालुका फलटण, जिल्हा सातारा या जिल्ह्यातील आहे. आणि पुस्तकाचं गाव भिलार हे पण साताऱ्यातलं होतं. आणि मधाचे गाव मांगर हे पण साताऱ्यातील आहे. तर अशा पद्धतीनं सातारा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. राष्ट्रीय हिंदी दिवस 14 सप्टेंबरला असतो, पण जागतिक म्हटलं मित्रांनो तर तो असतो जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारीला. आशिया कप क्रिकेट 2023 विजेता ठरलेला आहे भारत. कोणाला हरवलं तर कोणाला हरवलेलं आहे तर श्रीलंकेला. सामनावीर मोहम्मद सिराज ठरलेला आहे, तर सर्वाधिक रन शुभमन यांनी काढलेले आहे. स्टॅच्यू ऑफ वननेस हा ओंकारेश्वर मध्य प्रदेश या ठिकाणी उभारण्यात आलेला पुतळा आहे. आणि हा पुतळा कोणाचा आहे? हा पुतळा आहे आदि शंकराचार्य यांचा. 108 फूट उंचीचा हा पुतळा असणार आहे ओंकारेश्वर मध्य प्रदेश या ठिकाणी. नाव आहे स्टॅच्यू ऑफ वननेस. जागतिक बांबू दिवस कधी असतो तर तो असतो 18 सप्टेंबर. भारतातील पहिले आर्टिफिशियल बुद्धिमत्ता शाळा काढणारं राज्य ठरलेलं आहे केरळ. त्यानंतर ग्रीन रेल्वे स्टेशन प्रमाणपत्र विजयवाडा आंध्र प्रदेशला देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, PM विश्वकर्मा योजना लोहार, सुतारकाम, कुंभारकाम अशा 18 क्षेत्रातील पारंपरिक कारागिरांच्या विकासासाठी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पहिला टप्पा 5% व्याजदराने 1 लाख रुपये देण्यात येणार आहे, तर दुसरा टप्पा 5% व्याजदरानं 2 लाख देण्यात येणार आहे. असे एकूण 3 लाख रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे, ठीक आहे, कर्जाच्या स्वरूपात. आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो? 21 सप्टेंबर. अलीकडेच पार पडलेला आहे. 1981 पासून हा दिवस साजरा केला जातो. एकदा चेक करून घ्या, 1981 ऐका तर. आणि 23ची थीम आहे ॲक्शन फॉर पीस अवर ॲम्बिशन फॉर द ग्लोबल गोल्स. मोस्ट टाईम फिकरा ॲक्शन फॉर पीस असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. डिजिटल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्समध्ये भारताचा रँक आहे 52वा. आंतरराष्ट्रीय जागतिक अल्झायमर दिवस 21 सप्टेंबरला असतो आणि मेंदू संबंधित हा रोग आहे, लक्षात घ्या. त्यानंतर जागतिक गेंडा दिवस 22 सप्टेंबरला असतो. जुनो हे नासाचं अंतराळ यान आहे, लक्षात घ्या, ग्रहावर स्थित आहे. आंतरराष्ट्रीय कर्णमधील सप्ताह 2023 हा 18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या दरम्यान युनोने साजरा केलेला आहे. मग आपल्याला युनोचे काही वर्ष माहीत पाहिजे. 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य व बाजरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आला आहे. 24ला आंतरराष्ट्रीय उंट वर्ष असणार आहे, मोस्ट टाईम फिकरा. आणि 1975 पाठ ठेवा, स्टेट बोर्डमध्ये पण रेफरन्स आहे. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 1975. 1981 मध्ये आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष साजरं करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पहा, कर्नाटकमधील होयसाळा मंदिरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर आता भारतामध्ये एकूण 42 वारसा स्थळं झालेले आहे, कारण याआधी 41वं वारसा स्थळ होतं शांतिनिकेतन. मित्रांनो, नैसर्गिक वारसा स्थळं आता भारतामध्ये 7 झालेले आहे. सांस्कृतिक वारसा स्थळ 34 झालेले आहे. तर मिश्र वारसा स्थळं ते 1 झालेलं आहे. आणि एक कोणता आहे? कांचनगंगा, सिक्कीम. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारताच्या जुन्या संसद भवनाला संविधान सदन हे नाव देण्यात आलेलं आहे, तर नवीन संसदचं नाव काय आहे? लैंगिक समानता निर्देशांकात भारताचा 127वा क्रमांक लागतो 2023 मध्ये. जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबरला असतो आणि 23ची थीम आहे पर्यटन आणि हरित गुंतवणूक, म्हणजेच टुरिझम अँड ग्रीन इन्व्हेस्टमेंट. आणि यानंतर बघा मित्रांनो, RBIने अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने प्रवाह पोर्टल सुरू केलेले आहे. भारतातील सर्वोत्तम पर्यटन गाव कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलं आहे विश्वनाथ घाट, आसाम. गुप्त काशी या नावाने हे गाव ओळखलं जाते आणि जे की ब्रह्मपुत्रा नदीकाठी आहे. आणि मित्रांनो, एक माजुली बेट आहे जे की नदी पात्रातलं बेट आहे, ब्रह्मपुत्रा नदीवर स्थित आहे. नॉर्मन बोरलॉग पुरस्कार 2023 स्वाती नाईक यांना देण्यात आलेला आहे, ज्या की ओडिशा या राज्याच्या आहेत. त्यांनी नवीन तांदळाचे बियाणे शोधले. त्यांना बियाणा दिदी या नावानं सुद्धा ओळखलं जाते. त्याच पद्धतीनं मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सीड मदर म्हणून ओळखल्या जातात, त्या म्हणजे आपल्या राहीबाई पोपरे, ज्या की अहमदनगरमधील आहे. सीड म्हणजेच बीज माता म्हणून त्यांना ओळखलं जाते. आणि याचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील 54वा व्याघ्र प्रकल्प, लक्षात घ्या, विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प ठरला असून तो मध्य प्रदेशमधला 7वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे. तर 53वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर तो आहे रानीपूर, जो की उत्तर प्रदेशमध्ये येते. मित्रांनो, टायगर प्रोजेक्टला सुरुवात 1973 मध्ये झालेली होती. या घटनेला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि सध्या भारतामध्ये किती वाघ आहे असा जर प्रश्न आला तर उत्तर आहे 3167 वाघ आपल्या भारतामध्ये आढळतात. सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये वाघांची संख्या आहे. तर या पद्धतीनं आपण सप्टेंबरचे
पूर्ण करंट अफेअर कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच आता तुमच्यासाठी पुढील सिरीज घेऊन येणार आहे. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.